शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा. मिशन झिरो पेन्सीची मागणी. मुंबई प्रतिनिधी. राज्यातील प्रलंबित शेतरस्ता प्रकरणे तातडीने निकाली काढून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अन्यथा लाखोंच्या संख्येने शेतकरी रस्त्यावर उतरून राज्यव्यापी आंदोलन छेडतील, असा इशारा महाराष्ट्र राज्य शिवपाणद शेतरस्ता चळवळीचे प्रणेते व अध्यक्ष शरद पवळे यांनी दिला. महाराष्ट्र राज्य शिवपाणद शेतरस्ता चळवळीच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शेतरस्ते अतिक्रमण निर्मूलन, मोजणी प्रक्रिया सुलभ करणे तसेच राज्यभर प्रभावीपणे मिशन झिरो पेन्सी अभियान राबविण्यासंदर्भात 23 कलमी निवेदन सादर करण्यात आले. यावेळी मुख्य महसूल सचिवांकडे राज्यभरातील शेकडो प्रलंबित शेतरस्ता प्रकरणांचे पुरावे आणि कागदपत्रे सादर करून तातडीने कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी बोलताना शरद पवळे म्हणाले की राज्यातील शेवटच्या गरजवंत शेतकरी बांधवाला हक्काचा आणि दर्जेदार शेतरस्ता मिळेपर्यंत चळवळीचा संघर्ष सुरू राहणार आहे. शासनाने प्रलंबित प्रकरणावर कालबद्ध पद्धतीने निर्णय घेऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अन्यथा राज्यभरातील शेतकरी संघटित होऊन तीव्र आंदोलन उभारतील. शेतकऱ्यांच्या हक्काच्या शेतरस्त्यासाठी सुरू असलेल्या या लढ्याला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळत असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले. प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी शासनाने ठोस धोरण आखून त्वरित अंमलबजावणी करावी, अशी मागणी चळवळीच्या पदाधिकाऱ्यांनी केली. या प्रसंगी रवींद्र खुडे, शिवाजी राऊत, नाथाभाऊ शिंदे पाटील, बाळासाहेब थोरात, दशरथ खापरे, सुरेश वाटपाडे, पोपट शेळके, नानाजी शिंदे, गंगाधर वलये, अशोक कचरे, विठ्ठल निर्मळ, शांताराम पानमंद, सुरेश भुजबळ, रामहरी बॉम्बे, अशोक जाधव, दशरथ वाळुंज, संजय साबळे, भाऊसाहेब वाळुंज, बबन गुंड यांच्यासह राज्यातील विविध जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने मंत्रालयात उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य शिवपाणद शेतरस्ता चळवळीच्या माध्यमातून आज मुंबई मंत्रालयावर या ठिकाणी राज्यभरातले शेतकरी या ठिकाणी निवेदन देण्यासाठी जे काही प्रलंबित प्रकरण आहेत, शासन निर्णय निघलेत परंतु त्याची अंमलबजावणी होत नाही. एका बाजूला क्षेत्रीय समित्या बनल्यात परंतु आमदारांच्या निगराणीखाली विशिष्ट वर्गाला ते रस्ते मिळणार आहेत, परंतु जे खरे गरजवंत शेतकरी आहेत 3-3 वर्षे 4-4 वर्षे चिखलामध्ये जातात, 4-4 वर्षे रस्ता प्रलंबित केसेस आहेत. आज प्रत्येक कार्यालयामध्ये रस्त्या केसेस अनेक प्रलंबित पडलेले आहेत, त्याची झिरो पेंडन्सी व्हावी, या सगळ्या विषयांच्या संदर्भात आपण या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना, आपलं राज्याचे मुख्यमंत्री असतील, महसूल मंत्री असतील, सचिव, राज्य सचिव विकासजी खारगे साहेब असतील, या सर्वांना या ठिकाणी प्रत्येक शेतकऱ्याचं, जे गरजवंत शेतकरी आहे त्याची शासन निर्णयाच्या अंमलबजावणीपासून वंचित आहेत, जे छत्रपती महाराष्ट्र आपण राज्यभर पाहिलं का एक प्रकारे मोठ्या पद्धतीने एक फार ठरत आहे. त्या ठिकाणी सीमांकन करण्याचं या ठिकाणी जाहीर केलं होतं. रस्त्यावर असणारे रस्ते, नकाशावर असणारे रस्ते आणि नसणारे रस्ते, प्रत्येक रस्त्याची नोंद या ठिकाणी घेणार होते, मॅपिंग करणार होते, परंतु जो कालावधी त्यांनी जाहीर केला होता 90 दिवसाच्या आतमध्ये करणार, 7 दिवसाच्या आतमध्ये रस्ता त्या ठिकाणी मिळणार, 12 फुटाचा रस्ता देणार, हे फक्त सगळ्या गोष्टी फास्ट ठरत आहे. ABCD क्रमांक प्रत्येक रस्त्याला देणार, हा एक फास्ट ठरत असून न्यायालयामध्ये काही प्रलंबित प्रकरण आहेत. त्या ठिकाणी तहसीलमधून आदेश निघतो, प्रांताकडे अपील होतं, प्रांताकडून जिल्हाधिकाऱ्याकडे अपील होतं, त्यानंतर आयुक्ताकडे होतं, त्यानंतर इकडं मंत्रालयाकडे. अशा पद्धतीने शेतकरी अर्ज बनवण्यापासून तर कार्यालयाच्या हेलपाट्यापासून तर न्यायालयापर्यंत वेड्यासारखे हेलपाटे घालत आहे. आपला ग्रामीण भागातील शेतकरी या ठिकाणी प्रगती व्हावी, शेतकरी समृद्ध व्हावा, महाराष्ट्र समृद्ध व्हावा, या भावनेतून या ठिकाणी या चळवळीचा उद्देश या ठिकाणी आहे. आज महात्मा गांधींनी सांगितलं खेड्याकडे चला, पण खेड्याकडे आज रस्ते नसतील. रस्ते, पाणी, वीज या शेतकऱ्याच्या शेतीच्या मूलभूत गरजा आहे. जशा माणसाच्या अन्न, वस्त्र, निवारा तशा शेतकऱ्याच्या या मूलभूत गरजा आहेत. त्यामध्ये रस्ता जर नसेल तर पिकवलेला माल आज शेतकऱ्यांना बाजारपेठेमध्ये नेता येत नाही. आमच्या शेतकऱ्यांचं शिक्षण या ठिकाणी बंद पडायला लागले आहे. अनेक ठिकाणच्या हत्या आज संभाजीनगरमध्ये कालच्या एक घटना घडलेली आहे, परंतु प्रशासन या ठिकाणी गांभीर्याने घेत नाही आहे. काही ठिकाणी कार्यवाही होण्याचं फक्त क्षेत्रीय समितीवर आमदारांना घेतलं आहे. तर आमची अशी मागणी आहे का चळवळीच्या पदाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी घ्यावं, शेतकऱ्यांच्या प्रत्येक कार्यालयामध्ये स्वतंत्र कक्ष निर्माण करावे. संबंधित विभागांचे जे संबंधित भूमी अभिलेख असेल, पोलीस स्टेशन असेल, BDO असतील, या सर्व प्रत्येक तालुका असेल, जिल्हा प्रशासन असेल, यांनी त्यांच्या संबंधित विभागांच्या तातडीने मिटिंगा लावाव्यात. शेतकऱ्यांनी सोबत घ्यावं, त्यांच्या प्रश्न समजून घ्यावे, प्रलंबित प्रकरणं तातडीने निकाली काढावी. आता आम्ही या ठिकाणी निवेदन देऊन आमच्या भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे. वेळोवेळी आम्ही पाठपुरावा केला. ते म्हणले असं काही घडत नाही, पारदर्शक कार्यवाही चाललेली, परंतु अशा प्रकारची फसवणूक या ठिकाणी होत आहे. आम्ही आमचे निवेदन या ठिकाणी दिलेले आहेत. 23 मुद्द्यांची मागणी या ठिकाणी खारगे साहेब असतील, महसूल मंत्री साहेब असतील,
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील यांच्याकडे आम्ही आता दिलेले आहेत. पाहूयात पुढच्या काळामध्ये 1 महिना आम्ही या ठिकाणी वाट पाहणार आहोत. त्यानंतर आमच्या आंदोलनाची दिशा पुढे आम्ही ठरवणार आहोत.